नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अविद्वानोमी म्हणजे नक्की काय? अविद्वानोमी श्राद्ध कसे करावे, का करावे, कोणी करावे? बघा, अविद्वानोमीला आई नवमी किंवा मातृनवमी असेही म्हणतात. तर हे श्राद्ध का करावं, कसं करावं? बघा, एखादी सुवासिन स्त्री जिचे पती जिवंत असताना जर तिला मृत्यू आला, काही कारणाने अपघातात, काही दुर्घटना झाली असेल किंवा आजारपणात किंवा सर्प चावून म्हणजे कोणत्याही दुर्घटनेत जर एखादी महिला मृत झाली आणि जर तिचे पती जिवंत असतील तर त्याला अविद्वानोमी असे म्हणतात. तर ते कसे करावे? बघा, ज्या दिवशी आपल्या घरात नवमी असते या तिथीला आपण जे श्राद्ध घालतो त्यावेळेस आपण जी स्त्रीला जेवण घालणार आहोत ती स्त्री सुवासीन असावी. आपल्या घरात गोडाधोडाचे जेवण बनवावे म्हणजे पुरणपोळी, गवारची शेंग, भेंडी, कारलं, पूर्ण आपल्या भाज्या बनवायच्या. त्याचबरोबर तुम्ही गोडाचे पदार्थही बनवू शकता. त्या स्त्रीला, सुवासिन स्त्रीला एखाद्या जेवायला बोलव. तिला आपण जेवण घालणार आहोत तिच्या पाठाभोवती आपण सुंदर अशी रांगोळी काढायची. त्याचबरोबर त्याआधी गाईला घास द्यावा, कुत्र्यांना द्यावा, पक्ष्यांना द्यावा आणि त्यानंतर त्या सुवासिन स्त्रीला आपण जेवू घालायचं आहे. जेवण झाल्यानंतर तिला पूर्ण सुवासनीचा मान द्यायचा आहे. म्हणजे तुम्ही बघा, जेवण वाढणार आहात त्या अगोदर तुम्हाला तिचे पाय धुवायचे आहेत. त्यानंतर तिला पाठावर बसवायचे आहे. पाठाभोवती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. जेवण झाल्यानंतर तिला साडी, चोळी, पूर्ण शृंगाराचे सामान तिला दान द्यायचे आहे. बघा, शृंगाराचे सामान म्हणजे गजरा, मेहंदीचा कोट, नेलपेंट, टिकली, गळ्यातलं मणी, मंगळसूत्र. जर तुमची ऐपत असेल तर तुम्ही 1-2 मणीसुद्धा तिला दान देऊ शकता. तुमच्या ऐपतीनुसार तिला साडी चोळी करू शकता. साडी आणि चोळी हिरव्या रंगाची असावी. तिला पूर्ण सुवासनीचा मान द्यायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला दानसुद्धा करायचं आहे. ही नवमी श्राद्ध इतकं म्हणजे ती नवमी श्राद्ध आपण केल्याने आपल्या घरात सुख, समाधान, शांती आणि पैशाची कमी भासणार नाही. बघा, काही लोक हे श्राद्ध करत नाहीत आणि मग त्यांना असे खूप साऱ्या अडचणी येतात. काही लोकांना तर नवमी श्राद्ध कधी आहे हे सुद्धा माहीत नाही. आणि मग बघा, आपल्या घरात असं अकस्मात काही नाही काहीतरी सतत घडत राहतं. म्हणजे सततचे होणारे आजारपण, छोटे मोठे अपघात, काम केलेले पैसे वेळेत न मिळालं, परत जर ते पैसे मिळाले तर त्याचा वापर योग्य त्या ठिकाणी न होणं, सतत ते दवाखान्यात जाणं, प्रत्येक गोष्टीत आपल्याला अपयश येणं, कधीच कुठे आपल्याला यश मिळत नाही. घरात शुभकार्य न घडणं हे सुद्धा अशी पितृदोषाची काही कारणे आहेत. त्यामुळे आपण योग्य त्या स्थितीला आपण जर ही नवमी स्थिती घातली तर आपल्या घरात खूप सारं बदल घडतात. म्हणजे प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत राहतं. आता बघा, या तिथीला तुम्ही नवमी श्राद्ध घालणार आहात त्या दिवशी तुम्हाला जी व्यक्ती आपल्या घरातली गेली आहे म्हणजे आई असेल किंवा सून असेल तर त्यांच्या नावाने, कोण काकी असेल त्यांच्या नावाने तुम्हाला दान करायचे आहे. म्हणजे तुम्ही कशाचे दान करू शकता? अन्नदान करू शकता, छत्री देऊ शकता, चप्पल देऊ शकता. तसेच जे गरीब लोक आहेत त्यांना सुद्धा या लोकांच्या नावाने आपण दान करू शकतो. बघा, ही केलेली जे श्राद्ध नवमी आहे म्हणजे मातृनवमी, आई नवमी आहे, त्याला जर तुम्ही अन्नदान केलं तर तुमच्या घरात पैशाची कधीच कमतरता भासणार नाही. त्यामुळे या तिथीला तुमच्या घरात योग्य दान करा. तर आता हे कोण करू शकतं? बघा, जर आई गेली असेल तर हे श्राद्ध तिच्या मुलाने केलं तरीही चालेल आणि जर मुलगा नसेल तर तिच्या नवऱ्याने केलं तरी चालेल. आता बघा, आई गेल्यानंतरनं थोड्या दिवसांनी वडील गेले तर मग हे श्राद्ध करायचं का? हो, तरीही करायचं आहे. कारण वडिलांच्या अगोदर आई गेलेली आहे म्हणून ती सवाशीनच होती. त्यामुळे हे नवमी स्थिती सगळ्यांनी करायची आहे. तर सर्वांनी ही नवमी स्थितीला अन्नदान करा आणि गरजू लोकांना मदत करा. तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार्पण. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.